आपल्या विदर्भाच्या टूरमध्ये यवतमाळनंतर आपण चाललो आहोत विदर्भाच्या सेकंड लार्जेस्ट सिटी अर्थात अमरावतीला. चलो लेट्स गो. वी आर ऑन आर वे टू अमरावती. आपण आजचा प्रवास यवतमाळ ते अमरावती असा राहणार आहे. तर यवतमाळहून बाबुळगाव, देवगाव आणि पुढे अमरावती. हा जो रोड आपण जो फॉलो करतो तो धामणगावला जाणार आहे. धामणगावच्या अगोदर आपण लेफ्ट टर्न मारू आणि मग जो वर्धा अमरावती रोड आहे त्या रोडला कनेक्ट करणार आहोत आपण. ॲज ऑफ नाव रोड लुक्स व्हेरी गुड. 2 लेन आहे तरी पण छान रोड आहे. एकदम मार्किंग वगैरे सहित एकदम स्मूथ, बटरी स्मूथ रोड, ज्याला आपण मक्खन म्हणतो तशा टाईपचं. अमरावती हे विदर्भामधलं सेकंड लार्जेस्ट सिटी आहे. महाराष्ट्रामधलं आय गेस 6th का 7th लार्जेस्ट सिटी. विदर्भामध्ये नागपूर ऑब्विसली द बिगेस्ट अँड देन त्याच्यानंतर अमरावती. आणि ॲडमिनिस्ट्रेशन वाईज अमरावती डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे. आणि ह्या भागातलं खूप एक मोठं कॉटन ट्रेडिंग सेंटर आहे लाईक यवतमाळ. हा जो पट्टा होता ब्रिटिशांनी खूप एक्सप्लॉइट केला कॉटनसाठी. तर अमरावती बिंग वन ऑफ दोज, तिथं मोठे मोठे कॉटन मार्केट्स आहेत. अमरावती हे नाव पण वन थिअरी सजेस्ट का आहे उदुंबरावती असं होतं. नंतर ते उमरावती झालं आणि मग त्याचा अपभ्रंश होऊन अमरावती झालं. तर दिस इज वन थिअरी. अराउंड 11th सेंचुरीमध्ये एक जैन मुनी होते, त्यांचे इथे इन्स्क्रिप्शन्स मिळतात. त्यांचं एक मंदिर सारखं आहे. तर विच प्रूव्स का इथं तेव्हापासून ह्युमन सेटलमेंट आहे या रिजनमध्ये. मग नंतर गुजरात सल्तनत, दिल्ली सल्तनत हे आले आणि मग अराउंड एक्झॅक्टली 17th किंवा 18th सेंचुरीमध्ये अमरावती जे आत्ताचं टाऊन आहे ते एस्टॅब्लिश झालं. ब्रिटिशांच्या काळात लॉर्ड वेलेस्ली का लॉर्ड वेस्ली होते, त्यांनी अमरावतीच्या बाहेर ब्रिटिश कॅम्प लावला होता. आणि आता पण तो एरिया इनफॅक्ट कॅम्प म्हणूनच ओळखला जातो. तर दॅट म्हणजे ब्रिटिशची पण हिस्ट्री निगडीत आहे अमरावतीशी. रिसेंट हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर ऑब्विसली अमरावती एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे. अमरावती डिस्ट्रिक्टचं, अमरावती रिजनचं हेडक्वार्टर आहे. आणि नोन फॉर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज, कॉटन रिलेटेड. आणि बऱ्याच लोकांकडून मी हे ऐकलंय, याच्याबद्दल जास्त वाचायला नाही मिळालं, पण इथलं जे लोकल सांगतात का नागपूर जे ऑरेंज सिटी आहे, तर इट इज बिकॉज नागपूर एवढं सिटी मोठं झालं आहे, सेकंड कॅपिटल असल्याने किंवा तिथं ऑरेंजचे मार्केट्स असल्याने असं मोठं शहर झालं आहे. बट अदरवाईज मेजॉरिटी ऑफ जे ऑरेंज आहे किंवा संत्र्याचं कल्टिवेशन आहे ते नागपूरच्या अराउंड होत नाही, तर अमरावती, यवतमाळ असं ह्या बाजूला होतं. अमरावतीच्या वरती पण होतं. आणि मग ते सगळं सेल करण्यासाठी नागपूर इज द व्हेरी लार्ज मार्केट. तर त्याच्यामुळे नागपूर इज नोन ॲज ऑरेंज सिटी. बट अदरवाईज कल्टिवेशन जे आहे ते मेजरली ह्या रिजनमध्ये होतं. हे ऐकीव माहिती आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काही ॲक्च्युअल फॅक्ट्स माहिती असतील तर यू कॅन करेक्ट मी एनी टाईम.
अमरावतीपासून अराउंड 80 किलोमीटर्स नॉर्थला चिखलदरा आहे. चिखलदरा आणि विदर्भाचं ओनली किंवा सोलो हिल स्टेशन आहे ते. तर मी कधी गेलो नाही, पण आय हॅव हर्ड गुड रिव्ह्यूज अबाउट इट. तर जर कधी चान्स मिळाला, आता तर नाही पण मे बी नियर फ्युचर कधी चान्स मिळाला तर जाऊन येईल. आणि नियर अबाउट सेम डायरेक्शनमध्ये मेळघाट आहे. मेळघाट टायगर रिझर्व आहे आणि थोडासा रिमोट एरिया आहे, ट्रायबल एरिया आहे. आणि इन रिसेंट टाइम्स मेळघाटमध्ये पण जंगल सफारी सुरू झाले आहेत. इनफॅक्ट मी एन्क्वायरी करत होतो, तर आपली स्वतःची पण SUV असेल तर यू कॅन टेक इट इनसाइड फॉर अ सफारी, ऑब्विसली गाईड सोबत घेऊन. तर ही अशी खूप चांगली गोष्ट आहे. आणि अनलाईक ताडोबा इथं रिझर्वेशन्स किंवा स्लॉट्स अवेलेबल होते जंगल सफारीचे. तर म्हणजे ॲज ऑफ नाव कमर्शियलाइज नाही झालेलं. तर यू कॅन विजिट. बट फ्रॉम व्हॉट आय हिअर टायगर सायटिंग्स एवढ्या चांगल्या नाही आहेत. जंगल सफारी ॲज अ जंगल सफारी ओनली, तुम्हाला हरिण वगैरे बघायचे असतील, युज्युअल बर्ड्स वगैरे, तर इट्स गुड. पण टायगर सायटिंग वाईज अजून तरी ताडोबाच आहे नंबर 1वर महाराष्ट्रामध्ये. गुलाबी स्विफ्ट वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. आज आपण अमरावतीला आलो आहोत आणि अगेन विदर्भ स्पेशल, अमरावती स्पेशल अशी एक डिश बनवणार आहोत. तर टुडे वी आर मेकिंग कढी गोडे. कढी गोळे असं 2 कंपोनेंट असणार आहेत, कढी आणि गोळे. गोळे किंवा गोडे म्हणतात इथे. तर कढी नॉर्मल असणार आहे, आपण रेग्युलर बनवतो तशी, आणि गोळे कसे आणि कसले बनवतात ते आपण पुढे बघूया. तर लेट स्टार्ट विथ इट. सगळ्यात पहिले आपण कढी बनवण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण फोडणी देऊया. मोहरी, जिरे, बारीक चिरलेलं लसूण, लसूण थोडा परतून घेऊया, त्याचा कलर चेंज होऊ देऊया. लसणानंतर मिरची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त ॲडजस्ट करू शकता, त्या हिशोबाने मिरची घेऊ शकतात. मिरचीनंतर कढीपत्ता, कढीपत्ता छान असा तडतडला तर आपण दही पहिले फेटून घेऊया चांगलं. दह्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून आपण चांगलं फेटून घेऊया. बेसनाचे काही गोळे नाही राहायला पाहिजे. बेसन दह्यात फेटल्यानंतर याच्यातच आपण पाणी ॲड करून घेऊया आणि ते पण एकत्र मिक्स करूया, कन्सिस्टन्सी आपल्या प्रमाणे ॲडजस्ट करण्यासाठी. आणि नंतर पण आपल्याला ते चेक करून ॲडजस्ट करता येईल. आपल्या लसूण हिरवी मिरचीला छान फोडणी बसलेली आहे. आता याच्यात आपण एकदम चिमूटभर हळद आणि थोडीशी हिंग टाकून देऊया.
थोडीशी हिंग, आता जो आपण बेसन, दही आणि पाण्याचा घोळ केलाय तो याच्यात टाकून देऊया. आणि याला हाय फ्लेमवर एक छान उकळी काढून घेऊया. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे. अगेन आपल्याला याच्यामध्ये ते गोळे शिजवायचे आहेत, तर ते पण पाणी ॲब्झॉर्ब करतील, तर त्या हिशोबाने मी थोडं जास्त पाणी टाकलं आहे. नंतर याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होऊन जाणार. तर आपण कढी बॉईल करायला ठेवली आहे, तोपर्यंत आपण आपल्या गोळ्यांची किंवा गोळ्यांची तयारी करूया. हिवाळा सुरू आहे, तर आपण हे गोळे बनवण्यासाठी तुरीच्या दाण्यांचा उपयोग करणार आहोत. जनरली आपण कढी भजी वगैरे बनवतो तर बेसन असतं, तर विदर्भामध्ये कढी गोळ्यांसाठी हिवाळ्यात स्पेसिफिकली तुरीचा सीझन असतो. तर तुरीच्या शेंगांमधून ते दाणे काढले जातात आणि त्या दाण्यांना कोर्स ग्राउंड करून आपण ते गोळे बनवणार आहोत. तर तुरीच्या दाण्यांना आपण असं जाडसर वाटून घेतले आहेत. त्याच्यात आपण लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीर याचा असा ठेचा करून घेतला आहे, तो ॲड करून देऊया. बाइंडिंगसाठी 1 चमचा बेसन, चवीनुसार मीठ, आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. तुरीच्या दाण्यांच्या मिक्सचर सोबत हे सगळं मसाले वगैरे मिक्स करून घेतले. आता याचे छान छोटे छोटे गोळे बनवू आपण हातावरच. असे छोटेच बनवायचे, जास्त मोठे नाही, नाहीतर मग ते शिजायला वेळ लागेल. तर असे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे. आपले गोळे रेडी आहेत. कढी छान उकळत आहे. तर मी आधी मीठ नव्हतं टाकलं, आता आपण जस्ट थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपल्या गोळ्यांमध्ये सुद्धा मीठ आहे, तर थोडंसं मीठ टाकून घेतलं मी. गोळे टाकण्याच्या अगोदर एन्श्युअर करा का कढी छान अशी दणदणीत उकळली पाहिजे. आणि गोळे टाकताना अजून एक गोष्ट आहे का गोळे सगळे एकाच ठिकाणी नाही टाकायचे, सगळीकडे टाकायचे हळूहळू. तर आपण एक एक करून गोळे टाकून देऊया. लगेच मिक्स नाही करूया आपण. आता तुम्ही बघू शकतात का वरती एकही गोळा आलेला नाहीये, फक्त कढीपत्ता वगैरे किंवा जे कढी उकळली ते वरती दिसते. जेव्हा गोळे शिजतील किंवा तयार होतील ते स्वतःहून वरती येतील. आपली कढी छान बॉईल होते. गोळे असे एक एक करून वरती यायला लागलेत, सगळे नाही आले अजून. जस्ट अमरावतीच्या बाहेर थांबलोय. मस्त असा प्लेन लांबपर्यंत असं फ्लॅटलँड्स आहे एकदम.
इथं पाठीमागे हरभऱ्याची शेती आहे, तिथं पण शेती, इथे असे झाडं उगतात, इथं शेती आहे. एकदम छान असा बॅकग्राऊंड आहे, एकदम फुल ग्रीन. रस्त्याने जाताना पण खूप छान वाटत होतं. आणि तिकडे लांबवर फुल DDLJ सारखा सीन आहे. तर ते मोहरी लावलेली आहे, चांगले पिवळे फुलं आलेले आहेत. मधून कधी पण शाहरुख खान येऊ शकतो. तर नाईस प्लेस, नाईस सेटिंग. थोडं आपण सनसेटच्या जवळ आहोत, तर लाईट इज मायनर इश्यू, बट ठीक आहे. आणि ऑब्विसली इथं खूप असे कुत्र्यांचे पिल्लं आहेत, अराउंड 8-10. खूप मस्ती करतात आहे माझ्यासोबत पण, आपापसात पण. तर इट्स फन. तर तुम्ही बघू शकता असे गोळे वर आलेले आहेत आणि असे ते साईजमध्ये पण ऑलमोस्ट डबल झालेले आहेत. तर विच मीन्स का ते चांगले शिजलेले आहेत. कढी ऑल्सो लुक्स परफेक्ट, छान टेक्स्चर आहे. तर आता आपण गॅस बंद करूया, आपण आपले कढी गोळे सर्व करूया. गोळे फर्स्ट, मग कढी. आपले कढी गोळे खूप छान दिसतात आहे. असं येल्लोइश कढी, लुक्स टेम्पटिंग. थोडे गोळे आणि सोबत कढी. गरम आहे. यमी यमी. कढीला परफेक्ट असा आंबटपणा आलेला आहे, जास्त नाही कमी नाही, एकदम बॅलन्स्ड. आणि कढी गोळ्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचा ठेचा टाकला होता, तर त्याचा वेगळाच किक लागतोय. आणि त्या कढीच्या आंबटपणासोबत एकदम परफेक्टली कॉम्प्लिमेंट होतो एकमेकांचा. तर व्हेरी नाईस, एक्सिलेंट. तर कढी गोळे खूपच यमी झाले आहेत. तुम्ही याला आयदर प्लेन भातासोबत खाऊ शकता किंवा एकदम साधी खिचडी बनवून खाऊ शकतात. खूपच छान जातील त्याच्याबरोबर. ते त्यांचं टेक्स्चर, त्यांचं जे ठेचाचा जो केक आहे, एकदम खूप चांगला जाणार आहे प्लेन राईससोबत. तर आपला अमरावतीचे कढी गोळे खूप छान झालेत. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.